नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिक्षणाचे केरळ मॉडेल विरुद्ध महाराष्ट्राचे शाळाबंदी धोरण, हा विकास की ग्रामीण भागाचा घात। शिक्षण ही राष्ट्राच्या विकासाची पहिली पायरी असते असे आपण भाषणांमधून नेहमीच ऐकतो, परंतु सध्या देशातील दोन प्रगत राज्यांमध्ये शिक्षणाबाबत जे दोन टोकाचे निर्णय घेतले जात आहेत ते पाहता विकासाची व्याख्या नक्की काय असा प्रश्न उपस्थित होतो। एका बाजूला केरळ राज्य शिक्षणाची दारे रुंदावत आहे, तर दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रात ग्रामीण शिक्षणाचा पायाच उखडला जात आहे। केरळ सरकारने PhD पर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो केवळ एक सरकारी आदेश नाही, तर ती एका पिढीमध्ये केलेली गुंतवणूक आहे। जेव्हा शिक्षण मोफत होते तेव्हा गरिबातील गरीब कुटुंबातील मुलाचे डॉक्टर किंवा संशोधक होण्याचे स्वप्न केवळ पैशांअभावी अपुरे राहत नाही। हे धोरण सामाजिक विषमता संपवण्याच्या दृष्टीने टाकलेले सर्वात मोठे पाऊल आहे। केरळने दाखवून दिले आहे की राज्य चालवणे म्हणजे केवळ रस्ते आणि पूल बांधणे नव्हे, तर माणसे घडवणे होय। दुसरीकडे महाराष्ट्रात कमी पटसंख्या हे तांत्रिक कारण पुढे करून जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे किंवा त्यांचे समूहीकरण क्लस्टरिंग करण्याचे वारे वाहत आहेत। हा निर्णय म्हणजे ग्रामीण भागातील शिक्षणावर घेतलेली गचांडी आहे। जिल्हा परिषदेच्या शाळा या केवळ इमारती नाहीत, त्या वाड्या वस्त्यांवरच्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांचा एकमेव आधार आहेत। जर शाळा लांब गेली आणि तिथे जाण्यासाठी STची सोय नसेल तर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे कसे? विशेषतः दुर्गम भागातील मुलींच्या गळतीचे प्रमाण यामुळे नक्कीच वाढणार आहे। भारत हा खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश असून त्याची 65% नाडी आजही ग्रामीण भागात धडधडते आहे। आज गरज आहे ती या 65% वर्गाला शहराकडे पळवण्याची नसून तर गावाखेड्यातच समृद्ध करण्याची। केवळ CBSE किंवा IB बोर्डाचे शिक्षण घेऊन प्रत्येकजण IT इंजिनियर किंवा अधिकारी होणार नाही। देशाला अन्न पुरवण्यासाठी या वर्गाला शेतीकडे वळवणे आणि शेतीला उद्योगाचा दर्जा देणे काळाची गरज आहे। ज्या मराठी शाळांनी आपल्या देशाला साहित्यिक, उद्योजक आणि IAS IPS अधिकारी दिले, त्या शाळांचा सन्मान टिकून तिथेच रोजगाराभिमुख शिक्षण मिळायला हवे। गावखेडे विकसित झाले तरच देश विकसित होईल। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, पनवेल।